परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तब्बल 25 ते 30 गव्यांच्या कळपानं शेत शिवारात घुसून ज्वारीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना समोर आली आहे। कासारवाडी परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी सकाळी गावालगतच्या शिवारात आणि डोंगर परिसरात मोठा कळप दिसून आला। सुमारे 25 ते 30 गव्यांनी शेत शिवारात धुमाकूळ घालत उभ्या ज्वारीच्या पिकावर ताव मारला। गव्यांनी शेतात घुसून ज्वारीची तुडवणूक करत पीक फस्त केल्यानं काही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। कळप दिसताच नागरिकांनी आरडाओरड केली, मात्र गवे जंगलाच्या दिशेने न जाता काही वेळ शिवारातच ठाण मांडून होते। एका शेतात कळप शिरतात संपूर्ण पिकाचा फरशा पाडल्याचं चित्र पाहायला मिळालं। यापूर्वीही या परिसरात गव्यांचा वावर वाढल्याचं निदर्शनाला आलंय। वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून गव्यांना जंगलात परतवावं, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत। दरम्यान रात्रीच्या वेळी शिवारात जाणं धोकादायक ठरत असून ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।